पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया. ख्रिस्त मंडळी नेहमी आपल्याला पवित्र बलिदानासाठी तयारी करायला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. पवित्र बलिदानाची तयारी निरनिराळ्या प्रकारे आहे. हालेलुया हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर एक आंघोळ वर करून मिसाला गेलेले बरं आहे. हालेलुया हालेलुया. जरी आंघोळ वर केलेलं आहे तरी मिसा प्रार्थना चालू करायला जायच्या अगोदर फादर लोक त्यांचा हात एकदा पाईप मध्ये जाऊन स्वच्छ करून चांगला पुसून घेऊन येत आहे. हालेलुया हालेलुया. कारण ज्या गोष्टीसाठी फादर जातो ती गोष्ट काही आहे अगदी पवित्र. हालेलुया हालेलुया. या पवित्र गोष्टीसाठी जेवढे जास्त तुमची तयारी आहे तेवढे जास्त तुमच्या काही आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. समजा आपली तयारी कमी आहे, आशीर्वाद तेवढे कमीच भेटणार. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू धन्यवाद येशू. प्रियानो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. आपण या मिस्सा प्रार्थना करताना आपण कशाचा आठवण करतो? परमेश्वराने सांगितलं, प्रभू येशूने सांगितलं, जेव्हा कधी तुम्ही पुढे बोला एकत्र येत आहे तेव्हा माझ्या स्मरणात, माझ्या आठवणीसाठी मी जे केलं ते तुम्ही करा. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण यामध्ये कशाचा आठवण करतो, स्मरण करतो? आठवत नाही? येशूच्या दुःख सागराचा आठवण आहे. येशूच्या दुःख सागर कधीपासून चालू झाले? पवित्र शुक्रवार पासून. हालेलुया. पवित्र शुक्रवार पासून येशूच्या दुःख सागर चालू झाले. हालेलुया. गुरुवारी संध्याकाळ पासून दुःख सागर चालू झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्ण शुक्रवार या दुःख सागरातूनच गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांचा नियम कायदा असे आहे, कोणालाही रात्रीच्या काळामध्ये त्यांच्या न्याय व्यवस्थामध्ये कोणी काही करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तरी येशूला रात्रभर झोपू दिलं नाही. या कोर्टमधून त्या कोर्टकडे, त्या कोर्टमधून त्या कोर्टकडे. हालेलुया. तसे रात्रभर येशूला फिरवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर मारहाणवर करून जेरुसलेमच्या जवळ एक मोठा विहीर आहे, त्या विहिरीमध्ये येशूला सोडलं म्हणून रात्री. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथून बाहेर काढून त्यानंतर परत पुढच्या काय आहे ते चालू केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एवढ्याच गोष्टीचं स्मरण करतो का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र मिस्सा प्रार्थनामध्ये आपण येशूच्या
जन्मापासूनच्या गोष्टी, जन्माच्या अगोदरच्या गोष्टी आपण जुन्या करारावर वाचतो. हालेलुया. त्यामध्ये जुन्या कराराचं आपण आठवण करतो. हालेलुया. जन्मापासूनच्या गोष्टींची आठवण आहे. हालेलुया. येशूने केलेल्या गोष्टींची आठवण आहे. हालेलुया. येशूने केलेल्या सगळ्या गोष्टींची आठवण, त्यांच्या जीवनाची आठवण. हालेलुया. त्यानंतर दुःख सहन, त्यानंतर मरण, मरणानंतर पुनरुत्थान. हालेलुया. या सगळ्या गोष्टीचा आपण या पवित्र मिस्सामध्ये आठवण करतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एकदा एका माणसाला विचारलं, तुम्ही मिस्साला कसं तरी काय येत आहे, त्याला चांगला पैकी अंघोळ वगैरे करून त्याला तयार करून वगैरे आला तर तुम्हाला जास्त बरं वाटणार की नाही. हालेलुया. त्याने मला विचारलं, फादर येशू क्रूसावर करायला यायच्या अगोदर अंघोळ करून गेलं का? हालेलुया. सहज बोलले त्यांनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशू अंघोळ करून गेलं का? क्रूसावर मारायला जायचं अगोदर अंघोळ करून गेलं का? हालेलुया. मी त्या बंधूला सांगितलं, या गोष्टीला 2-3 उत्तर तुला द्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी त्याला सांगितलं, तू एक काम कर, बायबल काढ. हालेलुया. मत्तईचं शुभवर्तमान 26वा अध्याय घे. प्रेज द लॉर्ड. मत्तईचं शुभवर्तमान 26वा अध्याय. हालेलुया. त्यामध्ये येशूने या सगळ्या गोष्टीच्या तयारी कधीपासून चालू केलं होतं याबद्दलचा उल्लेख आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मत्तेय अध्याय 26 वचन 7. तेव्हा येशू बेथानी कुष्ठरोगी सिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमल सुगंधी तेलाची अबालवस्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागवून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबास देता आले असते. येशूने हे जाणून त्यास म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? तिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहे, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. हालेलुया. येशूच्या उत्तर कार्याचा तयारी आठवड्यापूर्वी चालू झालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने एक प्रश्न विचारला शिष्यांना. हालेलुया. मी जे बप्तिस्मा स्वीकार करणार आहे. बप्तिस्मा म्हणजे काय आहे? स्नान संस्कार. स्नान म्हणजे काय आहे? अंघोळ. हालेलुया. स्नान संस्कार जे मी स्वीकार करणार आहे. हालेलुया. ते तुम्ही स्वीकार करणार का?
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूचा स्नान संस्कार कुठे झालं? कुठे? हालेलुया. येशूने सांगितलं, मी जे बप्तिस्मा स्वीकार करणार आहे. येशूने असं नाही बोललं मी एक बप्तिस्मा स्वीकार केला होता म्हणून. त्या बप्तिस्मा येशूसाठी बप्तिस्मा नाहीये. हालेलुया. येशूसाठी असलेल्या खरा बप्तिस्मा, येशूचा स्नान संस्कार कुठे झाला? कुठे? जहाज नदीमध्ये नाही झाला. येशूचा खरा बप्तिस्मा ते आहे. येशूने शिष्यांना विचारलं, मी ज्या प्याल्यामधून पिणार आहे तुम्ही पिणार का? हे काही आहे, हे काही आहे. ते आहे बप्तिस्मा. ते कुठला बप्तिस्मा आहे? क्रूसावरचा मरण. येशूने आगाऊ बोलून टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी स्वीकार करणारा बप्तिस्मा हे क्रूसावरचा मरण आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे प्रियानो, येशू साधा तयारी नाही केलं त्याच्या बप्तिस्मासाठी, मरणासाठी, पुनरुत्थानासाठी. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूच्या बलिदानासाठी येशूने पक्का तयार केलं. 3 वर्षाची तयारी या जगामध्ये येशूने या क्रूसावरच्या मरणासाठी केली. प्रभू तुम्हा बरोबर असो. दयाळू येशूचा करुणामय हृदय, येशूची इच्छा आहे आपण देखील स्वीकार करावा. येशूने अनेक लोकांच्यावर दया करण्यासाठी एक करुणामय हृदय तुमच्यामध्ये अनेक लोकांना आज एक देणगी म्हणून दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी शरीरामध्ये एक त्वचेचा आजार आहे, डाग डाग असे तुमच्या त्वचेमध्ये ते येत आहे. पवित्र आत्मा आज तुमच्या त्या त्वचेच्या आजाराच्या बंधनातून तुम्हाला सोडवत आहे. तुमच्या शरीरातील हे जे डाग आहे ते डाग आता बघितलं तर ते निघत आहे आणि आता पुढे तुम्हाला हळूहळू किंवा एकदमच ते डाग शरीरामध्ये नाही असा प्रकारचा एक अनुभव प्रभू अनेकांना देत आहे. एका किडनीच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला एका किडनीच्या संबंधातील जे त्रास आहे त्यातून आता मोकळा केलेला आहे. आणखीन एका व्यक्तीला एका डोळ्याच्या दृष्टीच्या संबंधामध्ये प्रभू प्रगती करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिताने, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.